हीच आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. चला मॅचला लगेच सुरुवात करा. चला मॅचला होते सुरुवात. अजून 2 सामने आजच्या दिवसातील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग टीम आपल्याला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅचला होते सुरुवात. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती दुर्गेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकाचा सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वैभव आणि अजित. राऊंड विकेट. पहिला बॉल ऑन साइडला चांगला फटका, परंतु अक्षरशः 2 पायामधून मात्र बॉलला सोडून दिले. डायरेक्ट हिटची संधी. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न. तिसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. तीन धावा आल्या. वैभव आणि अजित ही जोडी. अजित स्ट्रायकर एंडला. अजितच्या बॅटमधून 3 धावा आल्या. स्ट्रायकर एंडला वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर
ट्रॅक साठी मात्र इथे पॅनलाइज केले जाते. टीम 3 धावांनी पॅनलाइज या ठिकाणी केलं जाईल. टोटल स्कोर बोर्ड मधून लास्टला या ठिकाणी या 3 धावा मायनस केल्या जातील याची नोंद घ्या. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. आकड्यावरती षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. पण पंचांचं खूप चांगलं निरीक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण की या असोसिएशन अंतर्गत क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना पंचांनी जो निर्णय दिलाय तो प्रत्येकाला इथे मान्य करावा लागतो, कारण की कोणताही निपक्षपातीपणा करणं हे पंचांचं परम कर्तव्य. आणि या कर्तव्याचं पालन करत असताना प्रत्येकाला एक चांगला निर्णय, चांगला डिसिजन त्यांनी सातत्याने देत आलेत. आणि आज ट्रॅकच्या अगदी ट्रॅकसाठी मात्र पॅनलाइज केले गेले. बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धावांनी. इथे फुलुलेनचा बॉल ऑन साइडला, गॅप मधून बॉल निघून चाललाय. सी कॉर्नरला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तिथे आले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पाच धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. चला मॅच स्पीडअप करा. यावेळेस ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु कहीं पे निगाही कहीं पे निशाणा इथे आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आले. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 5 बॉलमध्ये 7. चांगली गोलंदाजी दुर्गेश यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबाबदारीचं षटक हाताळणं काय असतं हे मात्र दाखवून दिलंय दुर्गेश यांनी. परंतु शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक. यावेळेस डॉट बॉल आलाय. या अगोदर जर पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षासाठी अमर पाटील आणि पाटण तालुका बँड ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलं. त्यांचं मनापासून आभार आहे. असंच प्रेम सातत्याने आमच्यावरती राहावं ही अपेक्षा मात्र आमच्याकडून केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील स्टार खेळाडू हर्षद लोकरे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. हर्षद लोकरे अगदी भरपूर असा फॅन फॉलोअर्स आणि क्रिकेटच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून हर्षद लोकरे यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी मात्र हर्षद लोकरे यांची हजेरी. ना कोणता असोसिएशन ना कोणतं गाव त्यांनी कधी पाहिलं, परंतु क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटसाठी कधी कुठे केव्हाही ही भूमिका ज्यांची राहिली ते हर्षद लोकरे यांचं शुभ आगमन. यावेळेस पा स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे गोलंदाज. ज्या गोलंदाजानं या अगोदरच्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं, हाय कॉन्फिडन्स आता केलाय लो आणि त्याच्यावरती ठोकलाय खणखणीत आणि झणझणीत षटकार. नितीन यांच्या पहिल्याच बॉल वरती चांदण्यात दाखवल्यात. चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखी एक लाजवाब. काय फटका, काय नजाकत, ताकद, टायमिंग प्रॉपर इथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज वैभवच्या बॅटमधून आपल्या टीमला धावांचं वैभव वाढवणारा बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार
यावेळेस षटकारांची हॅट्रिक करतोय की काय असं वाटलं होतं, परंतु या बॉल वरती वाईड +1 2 धावा. अजून देखील हॅट्रिक षटकार ठोकण्याची किमया होऊ शकते वैभव यांच्या माध्यमातून. 2 धावा आले, धावसंख्या 21 या आकड्यावरती. आमचे लहान प्रेक्षक वर्ग जे व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेत आहेत, यावेळेस चांगली गोलंदाजी. आता मात्र अचूक टप्पा साधलाय, डॉट बॉलची समाप्ती. पंच गुरुनाथ पाटील यांचं लक्ष जर पाहिलं तर अगदी मैदानाच्या चौपेर बाजूला कधी एका बाजूला एखादा क्षेत्ररक्षक जास्त होतोय आणि कधी मी नो बॉल देतोय, हे दिशा देखील त्यांची सातत्याने आपण पाहतो आणि हे लक्ष असणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक, बॉल गॅप मधून चालला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होणार का, परंतु 2 धावा. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपला, अजून देखील उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. ऊर्ध विकेट गोलंदाजी करत असताना आपल्याला नितीन यांना पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे टीम JCC नाटोशी या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद, पहिला फलंदाज माघारी परतला जातोय. नवीन फलंदाज या अगोदरच्या मॅचचा हिरो, ज्याच्या शरीरावरती सामनावीराचा किताब झळकतोय असा फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाच बॉलचा खेळ संपलाय. सरपंच चषक 2024 यावेळेस वेगात खेळायचा प्रयत्न, स्विंग इन मिस, डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 23 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये JCC नाटोची संघ किती धावसंख्या उभारणार हे मात्र येणाऱ्या 6 बॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक लक्ष्मण, पहिलाच बॉल फुल लेनचा समोरच्या दिशेत फटका केलाय, फलंदाज बाद. दुसरा धक्का इथे लागलाय टीम JCC नाटोशी या संघाला. फलंदाज बाद झालाय. अजित यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि या 5 बॉल वरती आता हनुमंत आलेत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये जास्तीत जास्त षटकार चौकार ठोकावे लागतील, जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील JCC नाटोशी या संघाला. यजमान संघाला जर एक मोठं आव्हान द्यायचं असेल तर बॅटिंग करत असताना खूप चांगली धावसंख्या उभारावी लागेल. त्याचबरोबर चिंतामणी 11 लोकरे आहे या संघाचे बाहुबली दीपक लोकरे यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. आणि आल्या आल्या मात्र एका फलंदाजाला या खेळपट्टीवरून काढता पाय काढावा लागते. फलंदाज प्रवीण यांच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण बाद झालाय. अगदी प्रवीणला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न मात्र अपयशी राहिलाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी लकी यांची. लक्ष्मण
शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि या बॉल वरती काय घडलं जातं, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन, धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण अजय यांच्या माध्यमातून. अक्षय बाद झालाय. अजय यांचं चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पण शेवटच्या षटकामध्ये मात्र टीम ज्या पद्धतीने बॅटिंग अपेक्षित होती ती मात्र बॅटिंग इथे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेस पहा राजू यांनी आलेला चांगला स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहेत नितीन बॉलच्या खाली कॅच ड्रॉप केले. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण इथे बिघडले आणि हे बिघडताना मात्र धावफलकावरती धावा लागल्या 2. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 26 धावा. या अगोदरच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 28 धावा करताना घाम फुटला होता टीम श्री गवेश्वर 11 जमजावाडी या संघाला. आता 26 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक मिड विकेटला फटका केला. क्षेत्ररक्षक दुर्गेश आहेत. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा वेगळा प्रयत्न विकेट किपर कडे केली फेकी परंतु बॅकअप नाहीये. तिथे 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते का? तिसरीचा प्रयत्न अपयशी ठरतोय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 28. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. आता शेवटचा बॉल. यावेळेस शेवटच्या बॉल वरती प्रहार चढवलाय. फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. आता 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 29 धावांची गरज टीम श्री गवेश्वर 11 जमजावाडी या संघाला. आणि माफ करा त्यामधून 3 धावा. जमजावाडी संघाचं भरपूर असं लक्ष आहे कारण की त्यांना माहित आहे या अगोदरच्या मॅच मध्ये 28 काढताना घाम फुटला होता. या 3 वाढल्या तर भरपूर असा फरक पडू शकतो. आणि 4 षटकाची मॅच होती. आता 3 षटकाचे 28 मधून 3 मायनस 25 आणि 26 धावांचं लक्ष. संकेत 26 धावांचं लक्ष टीम श्री गवेश्वर 11 जमजावाडी या संघाला दिले जाईल.
18 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज. चला मॅच लगेचच सुरुवात करा. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 26 धावा. चला मॅच लावते सुरुवात. 18 चेंडू 26 धावा. प्रवीण आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डिक्लेअर स्वरूपातील धाव धावफलकावरती लागली जाते. दुर्गेश आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण गोलंदाजीसाठी पहिल्या मॅचचा हिरो. फलंदाजीमध्ये फारसे काही करू शकले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आता चमत्कार करून दाखवावं लागेल आपल्या टीमला. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. पंच महेश मिसाळ सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस पहा दुर्गेश यांच्या बॅटमधून ज्या फटक्याची आवश्यकता तो फटका आलाय. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. दुर्गेशच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. यावेळेस पहा फक्त फ्लिक केलाय. मनगटातील ताकदीचा वापर केलाय. राजीव बॉलच्या खाली षटकारानंतर चौकार. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. दुर्गेश यांच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात मात्र ते गोड करून दाखवले. संघ थोडासा अडचणीमध्ये होता. या अगोदरच्या मॅच मध्ये फारसं काही करू शकले नाही, परंतु काल माझ्यासोबत काय घडलं यापेक्षा मी आज काय करू शकतो, तर मी बॉल डिक्लेअर झोन मध्ये मारू शकतो हे मात्र दाखवले दुर्गेश यांनी. आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती. आता अजून देखील 13 धावा. पण धावसंख्येचा अर्धा टप्पा गाठलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दुर्गेश यांची, कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये फारसं काही करू शकले नव्हते. षटकार मारण्याच्या नादामध्ये बाद झाले होते, परंतु आता मात्र स्वतःवरती जबाबदारी ते घेतली आणि जबाबदारीचं क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा निर्धाव चेंडूची सांगता.
13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतर या दोन संघामधील विनिंग टीम विरुद्ध श्री गणेश 11 नागवंटेक. यावेळेस पहा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न फसलाय. सरळ बॅटने धावा येत असताना नेहमी उलट करण्याचा आणि संघाला उलट लावण्याचा प्रयत्न मात्र ते केलाय दुर्गेश शिंदे यांनी आणि फलंदाज इथे बाद झालाय. पहिला धक्का इथे लागलाय टीम श्री गवेश्वर 11 जवंजाळवाडी या टीमला. आता मात्र डगआउट मध्ये आल्यानंतर दुर्गेश यांचं स्वागत कशा पद्धतीने होतंय हे मात्र पाहणं कौतुकाचं ठरेल. कारण की सरळ बॅटने धावा येत असताना उलट्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न. आता प्रत्येक खेळाडू अगदी आतुरतेने वाट पाहतोय की कधी दुर्गेश डगआउट मध्ये येतोय आणि त्यांना आम्ही सजेशन देतोय. हे मात्र वाट पाहतोय प्रत्येक खेळाडू. कारण की षटकार चौकार आला होता, उलटा प्रयत्न केलाय, धावा स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न इथे फसलाय. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती स्थिर. षटक क्रमांक 2 मध्ये संकेत आलाय. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 13 धावा. 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज. संदेश आलाय. यावेळेस पा लक्ष्मण यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला अनिल यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अनिल शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. ते अनिल सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी करतात. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती आणि दुर्गेश बाद झाल्यानंतर जे प्रेशर होतं ते प्रेशर मात्र कुठेतरी रिलीज करण्याचा प्रयत्न इथे केलाय. यावेळेस पा आडव्या बॅटने फटका केलाय. एक धाववाले अजित बॉलच्या खाली एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय आणि वेगाने धावतायत. 2 धावा. धावसंख्या 21 या आकड्यावरती. माफ करा 20 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 5 धावांची अजून देखील गरज आहे. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या वेळेस पा चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला होते. एक धाववाले. धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता 4 धावांची अजून देखील गरज आहे. 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला होते.
डिक्लेअर स्वरूपातील ही धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक पुल केलाय. पोलीस सक्सेसफुल होतो काय, परंतु एकच धावफलकावरती. आता 2 धाब्यांची गरज जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये पकड निर्माण केली टीम श्री गवेश्वर 11 जावजाळवाडी या संघानं. चला 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. श्री गणेश 11 नागवंटे क संघाला विनंती असेल आपण टॉस साठी तयार राहायचंय. दोन धावांची गरज जिंकण्यासाठी. कोण आहे दादा बॉलर? शेवटचं षटक अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांची गरज, 6 बॉल आणि उर्वरित 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला शेवटचे 6 बॉल आणि 2 धावांची जिंकण्यासाठी गरज. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अजून देखील एक सामना इथे शिल्लक आहे. यावेळेस बॉल गॅप मधून रनआउटची संधी प्रवीण यांच्याकडून चुकी होते. 1 धाव आले. आता 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज. पाच बॉल मध्ये 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. स्ट्राइक अगेनला यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि सामना मात्र जिंकलाय टीम श्री गवेश्वर 11 जावजाळवाडी.